ना अहिल्या, काय वेळ आली आमच्यावर। मी इथे घरात आणि माझा सारंग तिथे रात्रभर पोलिसांच्या तावडीत। तिलोत्तमा, खर तर त्याची बेल आजच व्हायला हवी होती, पण मी तुला खात्रीने सांगते उद्या सारंग घरात असणार आहे। अहिल्या, थँक्यू सो मच। तू खूप केलंस आमच्यासाठी, तुझे उपकार कधीच नाही विसरणार मी। तिलोत्तमा, मैत्रीण म्हणतेस ना ग, आणि मग उपकारांची भाषा काय करतेस? कधी कधी ना परिस्थिती अशी येते की माणूस अगदी हतबल होतो ग, जशी मी झाले आता। माहितीये, मला समजू शकते, पण अगं मी खरंच काही केलं नाहीये। अहिल्या, ऐक ना, हेच वाक्य माझ्या डोळ्यात डोळे घाल आणि बोल, खरंच काही नाही केलंस तू? मी तुला लहानपणापासून ओळखते, तुझी सवय माहितीये मला। सगळ्यांसाठी सगळं काही करायचं आणि म्हणायचं मी काहीच केलं नाहीये। मला माहितीये ना, आदित्यने खूप प्रयत्न केले, पण शहरातला एकही वकील माझ्या सारंगची केस घ्यायला तयार नव्हता। पण अचानक कोर्टामध्ये एवढी मोठी वकील आली, कालिंदी धर्माधिकारी, त्या तयार झाल्या एवढ्या सहजासहजी माझ्या सारंगच्या बाजूने उभं राहायला। तिलोत्तमा, हे कोणी घडवून आणलं मला सांग? तूच ना? ऍडव्होकेट कालिंदी धर्माधिकारी यांना तू अपॉइंट केलंयस ना माझ्या सारंगसाठी? खरं सांग। तिलोत्तमा, सारंग मला माझ्या मुलासारखा आहे, त्यामुळे त्याच्यासाठी जे काही करायला लागेल ते मी करणारच ना। थँक्यू सो मच। मी खरं सांगू अहिल्या, मैत्रीची व्याख्यानं तुझ्याकडून शिकावी का लोकांनी। थँक्यू। की नक्की। एक मिनिट हा। ए बाळा, झालं का तुझं? ये पटकन फ्रेश होऊन, खाली उशीर होईल ना। हा, ओके, हो 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 चालेल, हो ना। नाही, एक काम कर तू, हे बघ ते डॉक्युमेंट्स तू काढून ठेव, मी आले की बघते। हा, तुम्ही त्या मुलाला भेटायच्या आधी मला सांगितलं का नाही? मॅडम, ते आम्हाला वाटलं की आम्ही त्या मुलाला भेटून त्याच्याकडनं पुरावा घेऊन तुमच्याकडे येऊ। तोच तर नाही आपल्याकडे, पुरावाच नाहीये सारंग निर्दोष आहे हे सांगणारा। उद्या कोर्टात मी काय सादर करू? सावली, तुला केस बद्दल काय माहिती जरा सांग बरं। स्वरा माहितीये तुला? मी त्या स्वराला ओळखत नाही, पण मी ना तिला त्या शिवानी मॅडमच्या ऑफिसमध्ये एकदा पाहिलं होतं। आणि मी जेव्हा त्या घरात गेलो होतो तेव्हा सारंग त्या घरातून खूप गडबडीत बाहेर निघाला होता। त्याच्या शर्टावर रक्ताचे डाग पण होते, आणि मी लिटरली इतक्या गडबडीत निघाला की त्याच्या गाडीचा धक्का लागला माझ्या गाडीला, आणि मग मी त्याला आवाज दिला, पण तोपर्यंत निघून गेला होता। मग तो ज्या घरातून बाहेर पडला मी त्या घरात गेलो, आणि घरात गेलो तर बघितलं ती बॉडी पडली होती स्वराची। सारंग सर पार्टीतनं रागात निघून गेले असल्यानं या केस बद्दल मला काही बी माहित नसलं तरी मला खात्री आहे सारंग सरांनी खून केलेला नाहीये। खरं तर हे कोर्टात सिद्ध करणं खूप कठीण आहे, कारण बिल्डिंगच्या सीसीटीव्ही मध्ये सारंग दिसतोय। मॅडम, तो मुलगा जर का आमच्या समोरून गायब नसताना झाला तर कदाचित आम्हाला पुरावा मिळाला असता। हो, ऍटलीस्ट त्याच्याकडून काहीतरी इन्फॉर्मेशन मिळाली असती। आता इथून पुढे असलं काही ऍडव्हेंचर करायच्या आधी माझ्याशी बोला प्लीज। हो चालेल, ठीक आहे, मग निघा तुम्ही। आदित्य, येस मॅम। सारंग तुझं खूप जवळचा मित्र आहे का रे? पण त्यांनी काहीच नाही केलेलं आहे, खरंच सांगतोय तो निर्दोष आहे। गॅस चालू ठेवला मी, एक काम करशील का प्लीज?
तुम्ही आता जे मला डिटेल सांगितले ना ते चिठ्ठीचे वगैरे ते प्लीज माझ्या या डायरीत नोंद करून ठेवा. काय होतं ना एवढा व्याप आहे मी नंतर विसरते. मला मुलाचं लंच करायचंय. देवी मला सांगा, त्या दिवशी व्हिडिओ पाहिल्यावर सारंग खूप चिडला होता, हे खरं आहे का? हे बघा, तुम्ही जर जास्त बोललात ना तर मला पण ऍक्शन घ्यावी लागेल. आणि जर खोटं असेल तर आई शपथ सांगतो माझ्यापेक्षा वाईट माणूस एक जगात नसेल. हे बघा अहिल्या देवी, सगळी जनता, बाहेरचे लोक तुम्हाला न्यायाची देवता समजते. तुमच्या तत्वाच्या सत्यनिष्ठतेच्या शपथा घेतल्या जातात, त्यामुळे तुम्ही खोटं बोलू शकत नाही. त्यामुळे खरं सांगा, सारंग त्या वेळेला चिडला होता का? हो. त्या व्हिडिओ नंतर कोणाचा तरी फोन आला आणि त्या फोनवर तो चिडला होता. सारंग चिडला म्हणजे नेमकं काय केलं होतं त्याने? मला फार काही माहिती नाही, पण तो फोनवर बोलत होता आणि मग रागावून तो तिकडून निघून गेला. धन्यवाद, तुम्ही सगळी खरी माहिती दिल्याबद्दल. तुमची साक्ष झालेली आहे, आता तुम्ही जागेवर जाऊन बसू शकता. मिलॉर्ड, अहिल्या देवी किर्लोस्कर यांच्या साक्षीमुळे हे सिद्ध झालंय की त्या दिवशी सारंग रागात तिथून निघून गेला.